महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यांना आता मनसेच्या कार्यकर्त्यांना धमकी देखील येते. त्यांनी अमित शहा गृहमंत्रालय, देवेंद्र फडणवीस गृहमंत्रालय सर्वांना टॅग केलेलं आहे की माझ्या सुरक्षेची काळजी आता पोलिसांची असते. नाही, हे जे कोणी इसम आहेत, मी अखंड महाराष्ट्रामधील तमाम जनतेला विनंती करेन, आपण महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान अर्थातच नाही केला गेला पाहिजे. जे कोणी उद्योजक आहेत, जे कोणी ते व्यक्ती आहेत, नक्कीच त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई करायची तर आम्ही करूच. परंतु आज एकमेकांच्या भावना दुखवतील अशी वक्तव्य अर्थातच आपण टाळली पाहिजेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान हा कदापि आमचं सरकार हे सहन करणार नाही. अर्थातच सगळ्या भाषांचा सन्मान हा ठेवला गेला पाहिजे, त्यामुळे कुठलेही दुमत नाही. मराठी आणि हिंदी हा वाद राजकारणासाठी काही लोक नक्कीच पेटवत आहेत. ह्याच्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकांच्यामध्ये निवडणुका जिंकण्यासाठीचं एक अस्त्र म्हणून त्याचा वापर, मराठी भाषेचा वापर केला जातो आहे. हे दुर्दैवी आहे. ज्या आमच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे, ते आमचं सरकार मराठी भाषेच्या विरोधात कधीच असू शकत नाही आणि या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. उद्या वर्लीच्या NSCR 2मध्ये मराठी संयुक्त मेळावा होणार आहे. त्यामध्ये अनेक सर्व राजकीय पक्षांना बोलवले, तुम्हाला निमंत्रण दिलं आहे का? आणि तिथे मोठी गर्दी होणार असल्यामुळे कायदा सुव्यवस्था देखील प्रश्न निर्माण. नाही, आम्हाला तर कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण अजूनपर्यंत तरी दिलेलं नाही. आणि बघा, त्या व्यासपीठावरती गेलो तरच मराठीवरती प्रेम आहे असं अधोरेखित कुठेही होणार नाही आहे. हे ते व्यासपीठ हे फक्त मराठी भाषेच्या नावाखाली फक्त राजकारण करायचं आणि पुढची येणारी महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची या हेतूनेच हे सगळं फक्त चाललं आहे. स्वतः उद्धवजी 2.5 वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी मराठी भाषेकरता काय केलं, मराठी माणसांकरता काय केलं, मुंबईमधल्या मराठी माणसांकरता काय केलं, त्यांनी इथे उद्या व्यासपीठावरनं महाराष्ट्राला सांगावं. मग नेमकं मराठी भाषेचं प्रेम त्यांचं लक्षात येईल किंवा प्रूव्ह होईल. म्हणून मला वाटतं फक्त राजकारणासाठी ते उद्याचं व्यासपीठ आहे, ते काही मराठी व्यक्तींच्या किंवा माणसांच्या हिताकरिता असलेलं ते व्यासपीठ नाही. गर्दी होण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, नक्कीच केलेलं आहे, कारण ती वस्तुस्थिती आहे. सामान्य रामदासभाईंनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्याला दुजोरा आम्ही देखील देतो आहे की ही वस्तुस्थिती आहे ना. आज येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांची मनसेची मतं घ्यायची आणि आपले नगरसेवक निवडून आणायचे आणि पुन्हा महानगरपालिका ताब्यात घ्यायची, महापौर आपला बसवायचा, हाच हेतू आहे. मराठी माणसाचं हित त्यांना काय जपायचं नाही आहे. ते असतं तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठी माणसांकडे निर्णय घेतले असते, जे आज आमचं सरकार घेत आहे. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत की आज म्हाडाची पॉलिसी तयार करत असताना मुंबईमध्ये मराठी माणसांकरिता तिथं घरं आपण आरक्षित करायची, म्हाडाची लॉटरी करत असताना मराठी माणसांकरता घरं आरक्षित करायची, असे निर्णय आमचं सरकार घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे पावलं उचललेली आहेत. तुम्ही नेमकी काय पावलं उचललीत? आणि म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांचा फक्त उपयोग करून घेऊन स्वतः तिथे आपला महापौर बसवायचा असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. विक्रम पासपोर्ट यांनी गुटखाबंदी जी आहे, गुटखा विक्री बंद करायचं आवाहन केलं. विधान भवन परिषद देखील अनेक गुटखा काही आमदार देखील त्यामध्ये असलं तरी नाही. बघा, महाराष्ट्रामध्ये नक्कीच गुटख्याच्या बाबतीमध्ये जे काही अनधिकृत वाहतूक करून महाराष्ट्राच्या बॉर्डरवरनं गुटखा जो महाराष्ट्रामध्ये आणला जातो त्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत. आमच्याकडनं अग्रेसिव्ह भूमिका घेतली गेलेली आहे. याच्यामध्ये FDA असेल आणि पोलीस विभाग असेल अशी आम्ही एकत्रित देखील कारवाई आम्ही अनेक ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत. नक्कीच एक समस्या आहे. अजिबात गुटखाने हे असं म्हणता येणार नाही, परंतु गुटखा बंदी असताना महाराष्ट्रामध्ये अनधिकृतपणे गुटखा आणणं यावरती प्रतिबंध घालण्यासाठी आमचं विभाग हे अग्रेसरपणे काम करते. विशेषतः राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे अन्न आणि औषध प्रशासनासोबत गृहविभाग देखील असताना ह्याचा देखील उपयोग करून घेऊन दोन्ही विभागाला आम्ही एकत्रित मिळून देखील आम्ही काही ठिकाणी कारवाई करतो आहे. म्हणून सन्माननीय आमदार महोदय पासपुतेजींना मी देखील त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांच्याकडे माहिती घेऊन त्याच्यावर नक्कीच मी पुढची कारवाई देखील करेन. मराठी भाषा नहीं आने वाले लोगों को मारा पीटा जा रहा है, जिस वजह से एक वर्ग विशेष में काफ़ी डर का माहौल है. बतौर सरकार क्या आप ये आश्वस्त करेंगे कि जो मारपीट करते हैं उन पर सख्त कदमों के साथ कड़ी कार्रवाई की जाएगी? देखिए, अगर कायदा कोई हाथ में लेता है तो बिल्कुल उनके ऊपर कार्रवाई होगी. हमारी भूमिका इस बारे में स्पष्ट है. लेकिन हमें एक चीज़ समझ लेनी चाहिए कि महाराष्ट्र में रह के मराठी का अपमान भी नहीं होना चाहिए.
महाराष्ट्र में आप रहते हो, महाराष्ट्र में अगर बिजनेस कर रहे हो तो मराठी का अपमान नहीं सहन किया जा सकता है। तो मेरे ख्याल से ऑब्वियस है कि दोनों चीज़ें एक साथ में चलती है। आज मराठी और हिंदी इस इशू को लेके जो भी पॉलिटिक्स चल रहा है, इस पॉलिटिक्स को मद्देनज़र रखते हुए जो भी कायदा सुव्यवस्था का या फिर जो भी यहाँ पे क्वेश्चन तैयार हो रहा है, तो बिल्कुल उसको हम कार्रवाई करेंगे। जिन्होंने कायदा हाथ में लिया है उनके ऊपर कायदे से कार्रवाई की जाएगी। सहयोगी नितेश राणे उन्होंने कहा है कि हिंदुओं को जानबूझकर टारगेट किया जा रहा है। हिम्मत है तो मोहम्मद अली रोड नल बाजार में जाकर मराठी भाषा बोलकर दिखाए। उस पर आप क्या आपको भी लग रहा है हिंदुओं को जानबूझ के टारगेट किया जा रहा है? देखिए, अभी इसकी पुष्टि तो मैं नहीं कर सकता हूँ। नितेश जी के पास में क्या इन्फॉर्मेशन है मुझे पता नहीं, लेकिन आज इतना तो हमें समझ में आ रहा है कि आने वाले जो चुनाव है, महानगर पालिका के चुनाव है, वहाँ पे हिंदी और मराठी ऐसा एक इशू क्रिएट करने का और उस इशू क्रिएट करके मराठी वोटर्स को अट्रैक्ट करके फिर से मुंबई महानगर पालिका हो, ठाणे हो, इसमें अपनी वोट बैंक बढ़ाने की जो कोशिश चल रही है, इस कोशिश में आप जो भी कायदा हाथ में ले रहे हैं तो बिल्कुल उसके ऊपर कार्रवाई की जाएगी। सरकार के बावजूद भी धड़ल्ले से गुटखा शुरू हुए थे, अब इसमें क्या कार्रवाई कार्रवाई सुस्त हो गई क्या? नहीं, मुझे नहीं लगता कार्रवाई यहाँ पे कुछ कम हुई है। पिछले सालों का अगर आप रिकॉर्ड देखेंगे तो महाराष्ट्र में लगभग 200 करोड़ से भी ज़्यादा के कॉस्ट का गुटखा हमने पकड़ा है। और इसमें जो भी गुनहगार है, काफ़ी सारी जगह पे हमने जो भी कड़क कार्रवाई कर सकते कड़क कार्रवाई हमने की है। कुछ जगह पे हमने मौका भी लगाया है। तो गुटखे के बारे में हमारी सरकार बिल्कुल फर्म है। इसके ऊपर कार्रवाई करते वक्त पुलिस विभाग हो या फिर अन्न और औषध प्रशासन हो, दोनों विभाग के माध्यम से कड़क कार्रवाई की जाएगी। वर्ली डोम में कल कार्यक्रम होने वाला है। वो दावा कर रहे हैं मनसे और यूनिटी कि तमाम मराठी जनता वहाँ पर है, तो इसका एक विराट रूप कल दिखाई देगा। अभी वर्ली डोम की कैपेसिटी 7 से 8 हज़ार है, तो विराट रूप 7 से 8 हज़ार करोड़ का विराट रूप होगा तो ठीक है। पर मेरे ख्याल से अभी इंडोर ऐसे सब अभी हमारा कुछ दिन पहले 19 जून को जब हमारा वर्धापन दिन था, तभी हमने वहाँ पे हमारी भी वहाँ पे रैली हुई थी। वर्ली डोम तो आउटपैक था, तो मेरे ख्याल से अगर उनका विराट अगर जो भी उनकी सभा है 7 से 8 हज़ार की होती है तो ठीक है। आगे के इलेक्शन में दिखाई पड़ेगा किसकी क्या पावर है। सर, गवर्नमेंट रेजोल्यूशन फाड़ने और जलाने के लिए करीब 300 लोगों पे यूबीटी के और एमएनएस के लोगों पे आज़ाद मैदान पुलिस स्टेशन में एफआईआर हुई है, क्या बता सकते हैं? नहीं, जो एफआईआर लॉन्च की है मैंने उसकी डिटेल अभी तक ली नहीं है, लेकिन बिल्कुल जैसे मैंने कहा है, इस जो भी ये पॉलिटिक्स चल रहा है, आखिर में कायदा है। कायदा अगर तोड़ा जाएगा तो उसके अगेंस्ट कार्रवाई की जाएगी। वहाँ पे अगर आप कायदा हाथ में लोगे तो भी आपके ऊपर कार्रवाई ये की जाएगी। तो मेरे ख्याल से उस अनुसार वो एफआईआर लॉन्च की है। और देखिए, आज एक ऐसा माहौल तैयार करने की कोशिश चल रही है कि मराठी और हिंदी ये जो इशू है और बढ़ाने की कुछ पार्टियां और कुछ लीडर्स कोशिश कर रहे हैं, तो हम बिल्कुल इसमें सतर्क है और ये मैसेज क्लियर है कि अगर आप कायदा तोड़ोगे, हाथ में लोगे, तो आपके ऊपर कार्रवाई होगी। थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।